नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक दर्जेदार शैक्षणिक संस्था म्हणजे गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम आश्रम स्कूल नंदुरबार। ही शाळा महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत चालवली जाते। आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा आणि सुरक्षित निवासी वातावरण देण्याचा या शाळेचा मुख्य उद्देश आहे। इंग्रजी माध्यमातून शिक्षण देत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम केले जाते। या शाळेत विद्यार्थ्यांसाठी अनेक उत्तम सुविधा उपलब्ध आहेत। सुसज्ज वर्गखोल्या, आधुनिक संगणक व विज्ञान प्रयोगशाळा, सुरक्षित व प्रशस्त वसतिगृह, पौष्टिक भोजन व्यवस्था, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम, अनुभवी व समर्पित शिक्षक वर्ग, या सर्व सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला जातो। आमची शाळा इंग्रजी माध्यम आश्रम शाळा आहे। ह्या शाळेमध्ये ह्या भागातील नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षण घेतात। आमची शाळा इंग्रजीतून शिक्षण देते। शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा आहेत। शाळेमध्ये आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आधुनिक यंत्रणांद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देतो। आज इंग्रजीचं शिक्षण घेणं हे अत्यावश्यक आहे, काळाची गरज आहे। आपले हे दूरदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी इंग्रजीपासून दूर राहू नये, त्यासाठी शासनाने मुख्यत्वे करून हा प्रयास केलेला आहे। आपल्या सगळ्या पालकांना आणि सगळ्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना ही एक प्रकारची ओढ असते की आपणही इंग्रजीतून दर्जेदार शिक्षण घ्यावं, पुढे जावं, आपली प्रगती साधावी। आणि ह्यासाठी मला वाटतं की आमची शाळा ही एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म ठरू शकते। अँड डेफिनेटली इट्स ऑनर फॉर अस टू बी द पार्ट ऑफ दिस imparting education. Our school is specially focusing on the development of the students from tribal community of Nandurbar. Our school have provided us many facilities for that, such like as geography lab, astronomy lab, science lab, tab lab, e-learning lab, and many more. And we also get a very good place to live, that is our hostel, that we get a very good diet for our health, and we also get chance to meet our parents weekly. And I feel very proud to study in government English medium school, which not only giving me education but it is helping me to achieve my dreams. नमस्कार, माझे नाव पायल नाईक, मी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आहे। आमच्या इंग्रजी माध्यम आश्रम शाळेत अनेक सोयीसुविधा पुरवल्या जातात। आमच्या शाळेत आम्ही शाळेत असूनही आम्हाला घरची कमतरता वाटत नाही। माझ्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा नंदुरबारमध्ये नुसते शिक्षणच नाही तर माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना स्वप्नासाठी नवे पंख मिळाले आहे, नवीन आशा व नवीन दिशा मिळाली आहे। या शाळेमध्ये प्रवेश लॉटरी पद्धतीने दिला जातो, ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान आणि पारदर्शक संधी मिळते। आपली ही शाळा 1/7/2006 रोजी सुरू झाली आहे। आपल्याकडे 1 ते 10चे वर्ग आहेत। 1 ते 10च्या वर्गांची निवड करत असताना आपण जेव्हा पहिलीची निवड करतो त्यावेळेस आपण लॉटरी सिस्टमने निवड करतो। याचा अर्थ की मुलांना फॉर्म दिले जातात, पालक फॉर्म घेऊन जातात, पालक ते फॉर्म आपल्याला भरून देतात आणि नंतर एक दिवस असा ठरतो की त्या दिवशी लॉटरी सिस्टमने चिठ्ठ्या काढून मुलांची निवड केली जाते। त्यात आपण जास्तीत जास्त सर्वात प्रथम ज्या मुलं अनाथ आहेत अशा मुलांना आधी प्रेफर करतो, नंतर जे सिंगल पॅरेंट आहेत अशा मुलांना प्रेफर करतो आणि मग आपल्याकडे जर उरलं तर मग आपण दुसऱ्या मुलांना चान्स देत असतो। तर शक्यतो आपण आपल्या या शाळेमध्ये म्हणजे जी मुलं वंचित राहत आहेत, ज्या मुलांना शिक्षणापासून ती वंचित राहू नयेत किंवा आई वडील नाही म्हणून त्यांनी मागे राहू नये म्हणून आपण त्यांचं सिलेक्शन आपल्या शाळेत लॉटरी पद्धतीने करत असतो। तेव्हा पालक आणि विद्यार्थ्यांनो, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य शिक्षणाची निवड करा। गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम आश्रम स्कूल नंदुरबार येथे प्रवेश घ्या आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना नवी दिशा द्या।